सर्वांना नमस्कार आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला माहीत आहे की मी एक प्रोफेशनल जर्नलिस्ट नाही. हा एक इंटरव्ह्यू एक ट्रेडिशनल इंटरव्ह्यू पण नाही आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय सेविका समिती हे कुठल्या प्रकारे कार्य करतात आणि तुमच्या ग्रासरूटमध्ये हे लोक काय काय डिफिकल्टीज फेस करतात आणि कुठपर्यंत ह्यांनी RSS आणि राष्ट्रीय सेविका समितीला पुढे जाऊन पोहोचवलं हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ऑनेस्ट प्रयत्न आहे. आपल्यासोबत आता बडोद्यातील राष्ट्रीय सेविका समितीच्या आदरणीय कार्यकर्ता डॉक्टर मीलाताई डोंगरे आहे. मला माहीत आहे RSS नाव ऐकल्याने तुमच्या मनात काय आलं असेल, कारण मीडिया हे RSSला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आलाय आणि तसंच त्याला पोर्ट्रे करत आलाय. तर हा एक विचार बाजूला ठेवून एक दुसरी बाजू आपण जाण्याचा प्रयत्न करू आणि तीच दुसरी बाजू जाण्यासाठी डॉक्टर मीलाताई डोंगरेंना आम्ही इन्व्हाइट केला. आपल्या प्रश्नोत्तरीकडे जाण्याच्या आधी एक तुम्हाला जनरल एक सांगायचं की कुठल्याही क्षेत्रात अचिव्हमेंट करायची असेल किंवा नाव कमवायचं असेल तर 2 फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात. एक तर इन्स्पिरेशन आणि दुसरं इंटरेस्ट. तर ह्या संदर्भात मी मला विचारतो आणि तुमच्याकडून जाण्यात इंटरेस्टेड की तुम्हाला या संघाचं काम आणि शक्तीसाठी प्रेरणा कुठून मिळते? बरं, मी एक गोष्ट आधी स्पष्ट करू इच्छिते की मी काही नाव वगैरे कमवलेलं नाही, मी फक्त काम करते. आता त्यामुळे पुष्कळ लोक मला ओळखतात म्हणून त्यांना माझं नाव माहीत आहे इतकंच, बाकी काही खूप नाव कमवले वगैरे असला प्रकार नाही. दुसरं म्हणजे मी राष्ट्र सेविका समितीची मूलतः कार्यकर्ती खरी, सेविका खरी, पण सध्या जी मला जबाबदारी दिली आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचं महिला आयाम आहे, महिला समन्वय, त्यामध्ये मला जबाबदारी दिली आहे. आणि ती अशी जबाबदारी आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी चालणाऱ्या जेवढ्या काही संस्था आहेत, अनेक संस्था आहेत, तुम्हाला कदाचित ठाऊक असतील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नंतर राष्ट्र सेविका समिती, भारतीय जनता पक्ष हे एक पॉलिटिकल भाग झाला, नंतर भारतीय किसान मंच आहे, विज्ञान भारती आहे, संस्कृत भारती, संस्कार भारती, अशा अनेक संस्था आहेत. त्या संस्था जवळजवळ 35 एक संस्था इथे बडोद्यात कार्यरत आहेत आणि त्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिला ज्या आहेत त्या सर्वांना एकत्र ठेवून एक राष्ट्रभक्ती आणि देशाप्रत्ये निष्ठा आणि देशाचा विकास, सर्वांगीण विकास. देशाचा विकास म्हणजे काय? इन्फ्रास्ट्रक्चर नव्हे. देश कोणापासून बनतो तर माणसांपासून, तिथे राहणाऱ्या व्यक्तींपासून, नागरिकांपासून. तर प्रत्येक नागरिकाचा विकास, वैयक्तिक विकास करण्याचं काम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आलेला आहे 1925 पासून. हे शताब्दी वर्ष सुरू आहे सध्या आणि आपल्याला माहितीच आहे की 100 वर्षापूर्वी याची स्थापना झाली. ही स्थापना झाल्यानंतर आता हे कार्य अत्यंत मोठ्या वटवृक्षासारखं पसरलेलं आहे. जगातील अनेक देशांमधून संघाचं कार्य तसंच समितीचं कार्य सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल मला प्रेरणा कुठून झाली, तर माझे वडील, काका घरामध्ये संघाचंच वातावरण होतं, ते सगळे संघाचे स्वयंसेवक होते. शिवाय मी लग्न होऊन सासरी आले तर सासरी सुद्धा तेच वातावरण होतं आणि पहिल्यापासून त्यामुळे 1961चा जन्म असल्यामुळे सुरुवातीचे ते वर्ष होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची, तरी खूप आपल्या देशाची प्रगती व्हावी, आपल्या देशाने खूप पुढे यावं, देशातील प्रत्येक नागरिकांनी पुढे यावं असं सगळ्यांनाच वाटत असे. शाळांमधूनही तसं शिक्षण दिलं जात असे आणि राष्ट्रभक्ती ही पहिल्यापासून त्यामुळे रुजत गेली. त्याही काळात स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले प्रेरणास्थान होतेच आणि जेवढे लोकमान्य टिळक म्हणू नका, सगळेच आपले जे स्वातंत्र्यवीर होऊन गेले, स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले, त्या सगळ्यांचाही आदर्श आपल्या समोर होताच. आणि त्यांची मी मूलतः विलेपार्ल्यातल्या पार्ले टिळक विद्यालयातून शिकले, तर तिथे देखील सतत हे संस्कार करण्यात आले. गोनी दांडेकरांसारख्या दिग्गजांची भाषणं मी ऐकली. शिवाजी महाराजांविषयी चरित्र
आम्ही सगळे विद्यार्थी पटांगणात बसून 4-4 तास शाळेचे कंटिन्युअस बसून एक एक ऐतिहासिक घटना ऐकत असू. त्यामुळे नुसतं राष्ट्रप्रेम असं सळसळत असे तेव्हा सुद्धा वाटायचं की नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे. सासरी सुद्धा हेच वातावरण असल्यामुळे आणि सतत संघाच्या अधिकारांचं जाणं येणं असल्यामुळे, बौद्धिक ऐकायला जात असल्यामुळे हे जास्तीत जास्त रुजत गेलं. आणि संघाचे अधिकारी आम्ही जे करतो, म्हणजे मी आता करते, जे पूर्वी त्यांनी केलं, की माणसं हेरायची, चांगली माणसं कामाला कोण आहेत, तर त्यांना हळूहळू आपल्या कामामध्ये घ्यायचं की या बैठकीला या, कामाला या, कार्यक्रमाला या, ऐका, विचार ऐका, बौद्धिकाला या. हळूहळू करत करत काम. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम मला जवळजवळ 1990 साली सोपण्यात आलं आणि तेव्हा मी नगराची उपाध्यक्ष होते. त्यानंतर अध्यक्षा म्हणून बरीच वर्ष होते, जवळजवळ 15 वर्ष मी अध्यक्षा म्हणून काम केलं. संमेलनं व्हायची, प्रांताची संमेलनं व्हायची, पुष्कळ व्हायचे. काय काय म्हणजे आमचं प्रवास असायचे, EVPचे तर खूप उत्तम उत्तम कार्यक्रम असायचे आणि प्रोजेक्ट राबवायचो आम्ही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे एक मोफत वाचनालय होतं, शिवाय सील नावाचा एक प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये स्टुडंट्स एक्सचेंज फ्रॉम नॉर्थ ईस्टच्या राज्यामधून, कारण तेव्हा खूपच नॉर्थ ईस्ट असं तुटलेलं होतं. असं म्हटलं की एक नाव पुढे येतं, डॉक्टर हेडगेवार. आता पुष्कळ जणांना माहिती नाही किंवा कन्फ्युजन आहे की डॉक्टर हेडगेवारांनीच RSS आणि राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली का? मग ते नाही, ते असं झालं की संघाचं काम 1925 पासून तर सुरू झालेलंच होतं. पण वर्ध्याच्या एक लक्ष्मीबाई केळकर म्हणून होत्या, तर त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांची मुलं जेव्हा दोघं शाखेत जाऊ लागली आणि त्या मुलांमध्ये आमूलाग्र बदल जो घडला शाखेत नियमित जाण्यामुळे, त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की या शाखेत काहीतरी ना खूप वेगळंच करतात आणि म्हणून ही मुलं इतकी चांगली आता माझी व्हायला लागली. म्हणून त्यांनी जाऊन अभ्यास केला त्याचा व्यवस्थित. कॅम्प मध्ये जातात तर काय करतात बुवा, वर्ग म्हणतो त्याला आम्ही, तर वर्गामध्ये जातात तर काय करतात त्याचा त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला. मग त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं फक्त पुरुषांसाठीच का बरं आहे, बायकांसाठी का बरं असं नाहीये. म्हणून मग त्यांनी डॉक्टर हेडगेवारांची भेट घेतली लक्ष्मीबाई केळकरांनी आणि त्यांना म्हटलं की महिलांसाठी तुम्ही असं का नाही बरं करत. तर डॉक्टरजी त्यांना म्हणाले की अहो, आम्ही कशाला करायला हवं, तुम्ही करा, आम्ही तुम्हाला जो काही पाठिंबा आवश्यक आहे तो देऊ, तुम्हाला मदत करू. म्हणून मग लक्ष्मीबाई केळकरांनी 25 ऑक्टोबर 1936 मध्ये राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. आणि त्यांनी पण अगदी सेम, म्हणजे संघाची जशी शाखा लागते रोज, दैनंदिन शाखा म्हणजे रोज लागते किंवा साप्ताहिक लागते, तशी त्यांनी सेविका समितीची पण दैनंदिन शाखा सुरू केली. भगवा ध्वज हे प्रतीक समजलं जातं. एक फार महत्वाची गोष्ट आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कोणीही व्यक्ती गुरु असत नाही, व्यक्तीला गुरु मानलं जात नाही, भगवा ध्वजालाच गुरु मानलं जातं. कारण व्यक्तीमध्ये परिवर्तन येऊ शकतं, अहंकार वाढू शकतो, व्यक्तीमध्ये स्वभावात फरक पडू शकतो, वेगळं काही घडू शकतं. पण भगवा ध्वज हा असा आहे की जे निशाण म्हणून त्यागासाठी परंपरागत वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या वापरलं गेले, म्हणून भगवा ध्वजाला गुरु मानून त्याला गुरुस्थानी ठेवून तो शाखेत रोज तिथे ध्वजारोहण होतं, ध्वज प्रणाम केला जातो, प्रार्थना म्हटली जाते. त्याच पद्धतीवर राष्ट्रसेविका समितीचं कार्य मावशीजींनी सुरू केलं, मावशी केळकरांनी ते सुरू केलं आणि आज त्याचा व्याप अतिशय वाढला आहे. मी म्हणेन संपूर्ण जगामध्ये, विश्वामध्ये एवढ्या मोठ्या संख्येत महिलांची संघटना ही एकमेव आहे राष्ट्रसेविका समिती. आणि 100च्या वर देशांमध्ये, या 150च्या वर देशांमध्ये राष्ट्रीय सेविका समितीचं कार्य पसरलेलं आहे. मूळतः उद्देश काय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा राष्ट्रसेविका समितीचा म्हणा किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा म्हणा किंवा संस्कृत भारती, संस्कार भारती, कोणाचाही म्हणा, तर त्यांचा मूल उद्देश आहे की राष्ट्राचं पुनर्निर्माण
अनेक वर्ष गुलामीमध्ये राहिल्यानंतर आपली भारतीयांची मानसिकता जी संपूर्ण बदलली गेली आणि गुलाम म्हणूनच विचार करायची जी सवय पडली आहे आपल्या बुद्धीला, आणि त्यामुळे आपण अजूनही बऱ्याचपैकी तसं वागतो. आपण स्वतंत्र झालो खरे, म्हणजे देश मुक्त झाला ब्रिटिशांच्या ह्याच्यातून, पण काय खरोखरच आपण स्वतंत्र स्वतःच्या तंत्राने चालणारे झालो का? की ब्रिटिशांनी जे नियम घालून दिले, ब्रिटिशांनी ज्या पद्धती करून दिल्या त्याच आपण नुसत्या अनुकरण करतो आहे त्याचं? ते एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून हा सगळा आमूलाग्र बदल घडवण्याच्या दृष्टीने आणि परमवैभव, अल्टिमेट आपला ऑब्जेक्टिव्ह आहे की भारत देशाला परमवैभवाच्या शिखरावर नेऊन बसवणे, आणि त्यासाठी जे काही पडेल ते करणे. तरुणांनी म्हणा, मध्यम वयाच्या माणसांनी म्हणा, वृद्धांनी म्हणा, जसा ज्याला वेळ होईल, जशी ज्याची शक्ती, तसं त्यांनी आपलं समर्पण, आपलं योगदान देऊन आपल्या देशाला, आपल्या समाजाला पुढे आणावं. समाज म्हणजे इथे मूलतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये समाज म्हणजे एक संपूर्ण भारत देशातील प्रत्येक व्यक्ती इन्क्लूड केली जाते. कोणताही सेग्रिगेशन, जात, धर्म असा नाही याच्यामध्ये. जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा मदत करतो, तेव्हा काही असं बघितलं जात नाही की हा कोणत्या पंथाचा आहे, हा कोणत्या धर्माचा आहे. सगळ्यांना सारखी मदत केली जाते. By profession you are a teacher and you are associated with this social work also. तर हे क्युरियोसिटी आहे की हाऊ डू यू बॅलन्स बिटवीन दिस टू? प्रोफेशन कसं तुम्ही मॅनेज करत आणि अलॉंग विथ दिस सोशल लाईफ? बरं, राष्ट्रसेविका समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दोन्हीमध्ये सगळ्यात पहिले सांगितलं जातं की कुटुंब हा समाजाचा सगळ्यात छोटा घटक आहे आणि महत्वाचा घटक आहे, आणि कुटुंबाला सर्वप्रथम सांभाळणे, सर्वप्रथम कुटुंबाची सर्व कामे जबाबदारी आपण घेणे आणि त्याचं व्यवस्थित मार्गी लावणे जे काही काम आहे ते. मग उरलेल्या वेळात आपण आपली कामं करायची. तो एक शिस्तबद्धपणा आणि कडकपणा पहिल्यापासून त्या संघाच्या विचारांमुळे आणि समितीच्या ट्रेनिंगमुळे म्हणा आलेला आहे. आणि म्हणून पहाटे रोज 4 वाजता उठायचं, घरातलं काही कमी राहू नये आपलं, म्हणून नाश्ता सगळ्यांचं जेवण करून ठेवून आपण शाळेत जायचं. सकाळी, कारण 6:30ला घरून निघावं लागायचं. मग शाळेतून घरी आल्यानंतर घरातली मोठी माणसं, त्यांचं जेवणखाण, मुलांचं जेवणखाण, मग त्यांचा अभ्यास, दुसरी कामं उरकणं. त्याच्यानंतर मग काही वेळ असेल तर कार्यालयात जाणं, बैठकीला जाणं, किंवा कार्यकर्ते घरी आले त्यांना काही मार्गदर्शन करणं किंवा त्यांच्याशी गप्पा मारणं. आणि ते आपल्याला, ते प्रत्यक्ष फील्डमध्ये जाणार, ते काम, त्यांच्या अडचणी सांगणार, मग आपण कसं सोल्युशन आणावं त्याच्यावर चर्चा करावी, मग त्यांच्यावर रस्ता काढावा. एवढं दरवेळीच काही आपल्याला घर सोडून बाहेर नाही जावं लागत, आपण घरी पण बसून कामं करू शकतो, यात काही सवालच नाही. आता तर इंटरनेटमुळे केवढं सोपं झालंय. आम्ही व्हॉट्सअप मीटिंग अखंड रोजच्या माझ्या मीटिंग चालूच असतात व्हॉट्सअप वरून, आणि ते सोपं झालंय बायकांना देखील घरून काम करणं. आणि एकदा एक योजना केली की मग ती राबवण्यासाठी आपण बाहेर पडू, ती गोष्ट वेगळी. पण रोजच्या रोज आपण घरामध्ये ऑनलाईन बैठका घेऊन कामं केली ते होतं. आता खूप सोपं झालंय. पण तेव्हा सुद्धा कार्यकर्ते प्रत्यक्ष घरी येत असत, म्हणजे सारखा संपर्क तर या लोकांशी असायचाच, आणि त्यामुळे कामालाही गती मिळत असायची हळूहळू. तुम्ही आधीच मेन्शन केलं की तुम्ही बालपणापासूनच RSSच्या कामात इन्व्हॉल्व आहात. तर एक विचारायचं होतं की समिती जॉईन केल्यानंतर तुमच्या वैयक्तिक जीवनात काय बदल आला, अथवा तुमच्या दृष्टिकोनात काय बदल आला? आता वैयक्तिक जीवनात तू म्हणशील तर जीवनाला एक अतिशय शिस्तबद्ध वळण लागलं. सगळी कामं समयामध्ये करायची, पूर्ण समयात, समय पालन कार्यक्रमांना, आणि उत्साहामध्ये कधीही कमी आणायची नाही. कारण मी बघायची की खूप कार्यकर्ते जे आहेत त्यांना शारीरिक प्रॉब्लेम्स असले, जरी कष्ट असले तरी ते किती आनंदाने काम करत असत. म्हणून आपला पहिला तो स्वतःबद्दल, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो की आपण काय म्हणणार, कोणत्या तोंडाने म्हणणार की दमलोय. जे इतक्या वयाची लोक आहेत किंवा त्यांना काही शारीरिक व्याधी आहेत तरी सुद्धा ते आनंदाने काम करतात. मग आपण तर तरुण आहे तेव्हाच्या काळचं सांगते, तर आपल्याला काय हरकत आहे काम करायला. मुली जरी लहान होत्या तरी त्यांना घेऊन घेऊन मी सगळीकडे जायची, आणि माझ्या मुलींनाही त्यामुळे नकळत संस्कार घडले ते. आणि
आम्ही संमेलनं करायचो, मोठी मोठी अधिवेशनं करायचो, तर मुली खेळताना सुद्धा म्हणजे दुसरी तिसरीत होत्या तरी टेबलावर उभे राहून भाषणं द्यायच्या, गीत करवायच्या, सगळ्यांना चप्पल सुद्धा वाटेल तसे काढायचे नाही, सगळ्यांनी एक रांगेत चप्पल काढायच्या. अशी सगळी शिस्त आपल्याला वैयक्तिक लागते या कामामध्ये आपण स्वतः इन्व्हॉल्व्ह झाल्याने किंवा इव्हन अभ्यास वर्गात किंवा संमेलनात जायला लागल्याने. सामाजिक दृष्टिकोनात तू म्हणशील तर मुख्य बदल असा की आपल्या देशाच्या पुढच्या समस्या काय आहेत आणि जर भारत देशाला परमवैभवाच्या शिखरावर न्यायचा आहे तर आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे यासाठी सतत विमर्शाच्या बैठका होत असतात आमच्या. म्हणजे त्याचं एक प्रशिक्षण असतं की अनेक खोटे नॅरेटिव्ह पसरवले जातात समाजात, तर त्या खोट्या नॅरेटिव्हना आपण बळी पडायचं का? मुख्य म्हणजे कोणतेही प्रॉब्लेम समोर आले तर त्याला इमिजिएट रिॲक्ट करायचं का? तर आपण थोडं शांतीने घ्यायचं आणि आपण विचार करून ऍक्ट करायचं, रिॲक्ट नाही करायचं. या अशा गोष्टी वैयक्तिक जीवनात शिकायला मिळाल्या. आणि सामाजिक दृष्टिकोनात म्हणशील तर आपण सगळे समाजातले बंधू भगिनी एक आहोत. तू कोकणस्थ, तू देशस्थ, तू मराठा, तू वाणी, तू तेली, तू बौद्ध, तू जैन, हासला भावच गेला सगळा. कारण कधी कुणाला जातपात विचारायचीच नाही. सगळे जाती, सगळ्या भाषा, सगळ्या प्रांतातील लोक सगळे आपलीच आहेत आणि आपल्या सगळ्यांचे कॉमन प्रॉब्लेम्स काय आहेत त्याच्यावरती आपण पहिले फोकस करायचं आहे आपल्याला आणि ते कसे आपण त्याचं निराकरण आणू शकू त्याविषयी विचार करायचा एकत्र येऊन. आपण हे काम करायला लोक असे समाजात विरघळून जातो, देशात सगळ्यात विरघळूनच जातो. आपलं असं काही वेगळं अस्तित्व नाहीच आहे. आपण एक इन्स्ट्रुमेंट आहे काम करायला, एवढं आपल्या लक्षात येतं. तर सोशल एम्पॉवरमेंटसाठी काही अशा योजना किंवा प्रकल्प हाती धरले? भरपूर प्रकल्प धरलेत आम्ही हाती. हो, सोशल एम्पॉवरमेंट मध्ये खास करून महिलांच्या सशक्तीकरणासाठी तर आहेतच. हे आपण जे बघत आहोत डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती तर्फे या जागेमध्ये स्थानात केशव सेवा प्रकल्प चालतो गोत्री पुष्पम टेनामेंट समोर. तर केशव सेवा प्रकल्पाची ही एक इमारत आहे, पण असे केशव सेवा प्रकल्प आम्ही अनेक ठिकाणी आता कोणाच्या ना कोणाच्या तरी बरोबर पार्टनरशिप मध्ये चालवतो आहे. कालच आम्ही संस्था वसाहत मध्ये एक कम्प्युटर शिक्षणाचं मुलींसाठी सुरू केलं. तर इथे काय करतो आम्ही, इथे 4 आयाम आहेत सेवेचे. एक शिक्षा आयाम, एक स्वास्थ्य आयाम, स्वावलंबन आणि सामाजिक आयाम. तर शिक्षा आयाम मध्ये काय करतो आम्ही, एक आमचा आहे संकल्प गुरुकुलम. त्यामध्ये काय करतो तर IAS GPS च्या परीक्षा देणारे जी मुलं असतात त्यांना इंटरेस्ट असतो शिकायला, कधी कोणाला कोच नाही मिळत काही, तर इथे आम्ही प्रोफेशनल्स प्रॉपर ठेवून त्यांना ट्रेनिंग देतो परीक्षा देण्यासाठी, या कॉम्पिटिटिव्ह परीक्षा देण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देतो. शिवाय पाठदान केंद्र किंवा शिक्षण संस्कार केंद्र चालवतो आम्ही. ते कुठे तर म्युनिसिपल शाळा जेवढ्या म्हणून आहेत बडोद्यामध्ये, त्या शाळांमध्ये आता जवळजवळ 42 शाळांमध्ये आमची संस्कार केंद्र, शिक्षण संस्कार केंद्र चालतात. तर तिथे संध्याकाळी 6 ते 8 मुलांना ट्युशन दिली जाते फ्री. आणि तिथे आपल्या कार्यकर्त्या मुली ज्या असतात किंवा मुलं असतात जे कोणी ते शिकवायला जातात आणि त्यांना एक नॉमिनल असं मानधन आम्ही देतो. काही पाठ्यपुस्तकातला अभ्यास नाही करून घेत, पण त्यांना लिहिता वाचता यावं, त्यांना संस्कार व्हावे, त्यांना बोलता यावं, त्यांना आपले विचार मांडता यावे, विचार करायला शिकवावं, हे सगळ्या गोष्टी, खेळ शिकवावे, देशभक्ती त्यांच्या मनात रुजवावी, यासाठीचे उपक्रम आम्ही त्या शाळांमध्ये करतो. आणखीन स्वास्थ्य आयाम मध्ये आम्ही इथे या केशव सेवा प्रकल्पात आम्ही एक सेंटर चालवतो जिथे आजूबाजूची लोक त्यांना बरं नसलं की येतात, डॉक्टर संध्याकाळी बसतात, त्यांना दाखवतात, मोफत औषध घेऊन जातात, ट्रीटमेंट मिळते त्यांना. शिवाय आम्ही आरोग्य साधनं प्रोव्हाइड करतो, जशी की वॉकर आहे, पलंग आहे, बेडपॅन आहेत, अनेक अशा वस्तू. इव्हन कोरोनामध्ये ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा पुरवले आणि अगदी नॉमिनल असं भाडं घेऊन ते डिपॉझिट ठेवतो. ते त्यांचं वापरून झालं की डिपॉझिट ते परत घेऊन जातात. अशी सोय आम्ही आरोग्य साधनांसाठी केलेली आहे. जवळजवळ 140च्या वर खेडेगावांमध्ये बडोदा जिल्ह्यातल्या आरोग्य पेटी चालते. त्या आरोग्य पेटी, आयुर्वेदिक पेटीमध्ये काय असतं, आयुर्वेदिक बेसिक औषधं असतात. शिवाय स्वावलंबनामध्ये म्हटलं तसं खूप स्वावलंबनामध्ये मुलींना आम्ही शिवण, मेहंदी,
नंतर ब्युटी पार्लर हे कोर्सेस करवतो आणि त्यांना शिकवतो जेणेकरून त्या आपल्या पण पैसे कमवायला सुरुवात करतील. कम्प्युटर शिक्षण देतो. शिवाय आता आम्ही याच्या पुढे ठरवलंय की मुलींना बेसिक इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचं आपण शिक्षण द्यावं, जेणेकरून मुलींची एक टीम तयार झाली तर त्या मुली आपला आपला व्यवसाय करू शकतील आणि एक टीम म्हणून सुद्धा त्या घरोघरी जाऊन सेवा देऊ शकतील आणि त्यामध्ये त्या स्वतः अर्थार्जन पण करू शकतील. तर असे आम्ही एक एक वेगळे वेगळे प्रकल्प चालवतो. आता हे केशव प्रकल्प इथे चालतं, तसंच आम्ही छोटा उदयपूर जो जिल्हा आहे तिथे सुद्धा आमचं वडोदरा विभाग म्हणजे त्याच्यामध्ये छोटा उदयपूर येतो, वडोदरा ग्राम्य येतं, वडोदरा महानगर येतं म्हणजे हे शहर येतं. तर तिथे सगळीकडे या बडोदा शहराच्या सुद्धा 4 विस्तार आहेत. त्या 4 विस्तारांमध्ये सगळीकडे विवेकानंद विस्तार, सयाजी विस्तार, छत्रपती शिवाजी विस्तार आणि विश्वामित्र विस्तार असे 4 विस्तार वेगवेगळ्या दिशांमधल्या भागांना आम्ही नावं दिली आहेत. तिथे या सगळ्या सेवा चालतात. ऑलमोस्ट मी सगळंच कव्हर केलं. नुकताच 100वा वर्धापन दिन आता गेला, तर या निमित्ताने तुमचं काही अपकमिंग प्रोजेक्ट किंवा प्रकल्प हात धरण्यासाठी हो, प्लॅनिंग असेल? यावर्षी आता सतत आता 26 जानेवारी येईल पुढे, तर भारत माता पूजन करायचं असं सगळ्यांनी आपापल्या गल्लीमध्ये भारत मातेची फोटो किंवा प्रतिमा ठेवून पूजन करायचं. आणि नागरिक कर्तव्य काय आहेत, अधिकाराबद्दल तर सगळे बोलतात, पण नागरिक कर्तव्य काय आहेत आणि आपलं कॉन्स्टिट्यूशन संविधान काय आहे त्याविषयी माहिती देण्याचं काम आता ह्या पुढच्या नजीक ना भविष्यमा म्हणजे म्हणून अगदी इमिजिएट करायचं असं काम आहे, त्वरित करायचं ते काम आहे, कारण हा जानेवारी महिना सुरूच आहे. शिवाय पंचपरिवर्तन नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक आणि सगळ्या 5 आयाम जे पंचकोश म्हणतो आपण, एक प्राण अन्नमय कोश, प्राण मनोमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, अशा सर्व कोशांचा विकास व्हावा त्यासाठी काय प्रकारचं परिवर्तन आपण व्यक्तीमध्ये आणावं, कारण व्यक्ती निर्माण हेच मुख्य हेतू, हाच मुख्य उद्देश आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणा किंवा राष्ट्रसेविका समितीचा पण आहे. म्हणून हे आगामी कार्यक्रम खूप घेतलेले आहेत बरेच, आणि ते वर्षभरात हळूहळू पुढे अनाऊन्स होतील. पंचपरिवर्तनामध्ये आणखीन 3 मुद्दे आहेत ज्याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे असं आम्हाला या शताब्दी वर्षामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ते म्हणजे एक म्हणजे सामाजिक समरसता, सर्व जातीच्या लोकांनी एकत्र येऊन हम सब हिंदू एक है असं सगळ्यांनी एकत्र येऊन एक विचाराने देशाला पुढे नेणं, ते एक आहे. शिवाय स्वदेशी जागरण, फक्त स्वदेशी स्वभाषा, स्वदेशीचा वापर, स्वभाषाचा उपयोग करणं शिकणं आणि स्वधर्माबद्दल स्वाभिमान, व्यर्थ अभिमान नव्हे स्वाभिमान असं सांगितलेलं आहे. शिवाय आणखीनही एक मुद्दा असा येईल त्यामध्ये की परिवाराचे जागरूकता, म्हणजे परिवारात संघटित राहणं हे फार आवश्यक आहे. हल्ली बघतो आपण की परिवार तुटत चाललेले आहेत. हम दो हमारे दो तर गेलंच, हम दो सिर्फ असं जे झालेलं आहे ते तसं न होता परिवाराने आई वडील मुलं म्हणजे नवरा बायको आणि छोटी मुलं असं मिळून सगळ्यांनी एकत्र दिवसातून एकदा तरी एक श्लोक एकत्र म्हणणं, जेवणं, संध्याकाळचा दिव्यापुढे दिवा लावणं, जे काय आपली श्रद्धा असेल ते करणं, असं एक परिवार जागरूकतेचं काम देखील पंचपरिवर्तनामध्ये पुढच्या या शताब्दी वर्षापासून सुरू करण्याचं आहे योजना. गेला ताई, तुम्ही 30 वर्षाच्या अधिक काळापासून टीचिंग क्षेत्रात आहात, शिक्षणाच्या क्षेत्रात आहात. आत्ताची परिस्थिती बघता कॅरेक्टर बिल्डिंग अप इन्स्टेड ऑफ कॅरेक्टर बिल्डिंग अप, करिअर बिल्डिंग अपच्या डायरेक्शनमध्ये आपली एज्युकेशन सिस्टम जाऊन राहिली. तर मला पर्सनली तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही काय, तुमचा दृष्टिकोन काय आहे, व्हॉट इज द करंट एज्युकेशन सिस्टम आणि कुठे त्याला इम्प्रोवाइज करण्याची जरूर आहे. कॅरेक्टर बिल्डिंग मूलतः फक्त शाळेत होत नाही, घरी सुद्धा होतं. तर घरी आई वडील घडवतातच कॅरेक्टर आणि प्रयत्न करतात. जिथे नाही प्रयत्न होत तिथेच ती मुलं थोडी झालेली दिसतात. पण करिअरचं तुम्ही म्हणता तसं कर्तृत्व आणि
पैसे कमावणं हे एक उद्देश शिक्षणाचा तर असलाच पाहिजे, पण नुसता तेवढा नाही. म्हणून हिंदू विचारामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये, की आर्थिक प्रगती करायची, त्याच्याबरोबर आपली मानसिक, बौद्धिक आणि इमोशनल म्हणून भावनिक प्रगती देखील करायची. आणि त्यामुळे काय होईल की कॅरेक्टर बिल्डिंग एक निर्माण होईल. कारण कुणाचंच जर का भय राहिलं नाही तर माणूस कसाही बेताल वागू लागतो. देवाचा हा जो कॉन्सेप्ट आहे, त्यामुळे तुम्ही काही म्हणा, थोडस तरी माणसाला राहतं की नाही, आपण काही चुकीचं केलं तरी बघणारं कोणीतरी आहे आणि त्याची आपल्याला शिक्षा मिळेल. तर कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतील, हे जर आपण पूर्ण लक्षात ठेवलं तर मग आपलं कॅरेक्टरचं होत नाही. आणि कॅरेक्टर निर्माण व्हावं, उत्तम चरित्र निर्माण व्यक्तींमध्ये, म्हणूनच तर शाखेत येणं जरुरी आहे. म्हणूनच तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये जाणं जरुरी आहे, राष्ट्रसेविका समितीमध्ये जाणं जरुरी आहे, आवश्यक आहे. ते जर का नित्य करायला लागली, सगळी लोक आपल्या मुलांनाही पाठवायला लागली, स्वतःही जाऊ लागली, तर आपोआपच कॅरेक्टर बिल्डिंग होणारच आहे. आताचं वातावरण एक भीतीदायक आहे. ते कसं की इतर धर्मांकडून पण आजकाल आपण न्यूजपेपरमध्ये पण बघतो, टीव्हीवरती ऐकतो, इतर धर्मांकडून एक आक्रमकता दाखवली जाते. तर त्याच्यासाठी जे आपली समाजाला थोडं हानीदायक, तर ते सेव्ह करण्यासाठी, आता त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, तर त्याची अवेअरनेस वाढवण्यासाठी आपण काही कार्यक्रम किंवा हो, हिंदू जागरण मंच नावाची संस्था आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच विचारांची. तर हिंदू जागरण मंच शिवाय विश्व हिंदू परिषद हे कार्यकर्ते तेच काम करत असतात. शाळांमध्ये जाऊन लव जिहाद विषयी आणि कोणी आपल्याला मुलींना खास करून फसवलं, प्रलोभन दाखवलं तर कसं भुलू नये, त्याच्यात कुठे धोका आहे, सायबर क्राईम, या सगळ्या विषयी वेगवेगळ्या शाळांमधून जाऊन ते वक्तव्य देतात आणि जागृती आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणून राष्ट्रसेविका समितीमध्ये म्हणूनच मुलींना पूर्ण व्यवस्थित कपडे घालून कसं राहावं, कसं म्हणजे वागावं, साडी नेसली तरी दुपट्टा घेऊन सुद्धा कसं व्यवस्थित राहावं. एक तुम्ही राष्ट्रसेविका समितीची सेविका असेल, ती रस्त्यावर चालत असेल आणि दुसरी मुलगी, फरक तुम्हाला लगेच कळून येईल, कारण की ती पूर्ण जागृत असते. आजूबाजूला कोण आहे, काय चाललंय, कसेही कपडे घालणार नाही, ती व्यवस्थितच कपडे घालून चालेल. आणि तिचं लक्ष असतं की समाजात असे पण घटक आजूबाजूला असतात, त्यामुळे आपण भुलायचं नसतं या सगळ्या गोष्टींना. तर ते एक तुम्हाला प्रखरतेने जाणवेल. आणि म्हणूनच ह्या कामासाठी इव्हन समितीच्या बैठकांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, संघाच्या कार्यक्रमांमधून सतत हे सांगितलं जातं की अशा प्रकारचे समाजात कार्य चालू आहे, त्याला आपल्याला जर का ओळंगा घालायचा असेल मध्ये, तर आपल्याला हे सगळं माहित पाहिजे. आपल्या तरुण पिढीला याच्याविषयी जागरूक करणं आवश्यक आहे. म्हणून ठिकठिकाणी जाऊन, तुम्ही सोसायटीत असले तर सोसायटीत 4 बायकांना गोळा केलं, किती पार्टी असू दे का हळदी कुंकू असू दे, तिथे हा विषय काढून बोललं पाहिजे बायकांशी की बाबा असेच प्रश्न येतात, तर आपण बघा, थोडं सावध राहूया या बाबतीत. सायबर क्राईम शिवाय लव जिहाद आणि या सर्व धर्मांतराचं कन्व्हर्जन म्हणू, धर्म परिवर्तन, याविषयी सुद्धा भरपूर जागरूकता आणली जाते. आणि अगदी खेळोपाडी, मुख्य म्हणजे छोटा उदयपूर वगैरे सारख्या वनवासी विस्तारच्या एरियामध्ये भयंकर धर्म परिवर्तन चालू आहे. लव जिहादच्या केसेस होतात, बडोद्यातल्या बडोद्यात होतात, शहरात होतात. तर तिकडे सगळीकडे कळलं, लक्षात आल्यानंतर आमचे कार्यकर्ते धावून जातात. वेळ पडली वकील, पोलीस सगळं घेऊन सगळा बंदोबस्त करतात. अशा प्रकारे कार्य चालतं. डिस्ट्रिक्ट कोर्टमधून एक इश्यू आलाय, तर त्याच्यात डॉक्टर मोहन बाबांनी एक स्टेटमेंट, मंदिर आणि मस्जिदचाच तो इश्यू आहे, तर तुमचं एक दृष्टिकोन आहे का? आता माननीय सरसंघचालकांनी कोणत्या दृष्टिकोनातून आणि कोणत्या रेफरन्समध्ये ते वाक्य म्हटलं असेल किंवा कोणत्या स्ट्रॅटेजीनी ते वाक्य म्हटलं असेल ते त्यांनाच माहीत. कारण जेव्हा सरसंघचालक जी बोलतात तेव्हा ते व्यक्तिगत त्यांचं ओपिनियन नसतं. जेव्हा ते काही भाषण करतात तेव्हा ते सर्वसंमते अधिकाऱ्यांमध्ये ठरलेल्या गोष्टी बोलत असतात.
आपल्याला माहित नसतं की पुढे काय योजना आहे. आपण नुसतं वरपांगी सरफेसवर दिसणाऱ्या वाक्यानी आपण मीडियाने गदारोळ उठवला किंवा लोक लगेच त्याच्यावर रिॲक्ट करायला सुरुवात करतात. मी तेच म्हणलं, प्रतिक्रिया अशी भावनेच्या भरात देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. मला तरी असं वाटतं की सर्वप्रथम आपली तयारी हवी समाजाची. आपण आपली कर्तव्य आणि आपले अधिकार याविषयी किती जागरूक आहोत, किती जागरूक आहे, किती सावधान आहे, किती तयारीत आहे. कारण परधर्मीयांनी जर का काही खोडे घालायचा प्रयत्न केला किंवा काही उभं करायचा प्रयत्न केला तर आपली किती तयारी आहे याविषयी, म्हणजे आता लव जिहाद म्हणा, हे म्हणा, इतके प्रकार घडतात. आपली किती तयारी आहे, हिंदू समाज किती जागरूक आहे, ते फार महत्वाचं आहे. मी तर तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही या कार्यात जोडा, स्वतःला झोकून द्या या कामामध्ये. आणि जसा तुम्हाला वेळ होईल तसा तुम्ही हे काम करायला घ्या. तर काय होईल की त्यामुळे घरोघरी हा संदेश पसरेल सगळीकडे की हिंदूंनी संघटित आणि जागृत, सशक्त आणि बुद्धिमान होणं अतिशय गरज आहे. आपण एक मला काय त्याचे, सावरकरांचं एक वाक्य आहे, मला काय त्याचे, असं समाजात एक वृत्ती आहे. दुसऱ्याच्या घरात घडतंय, मला काय त्याचे, अमुक ठिकाणी घडले, मला काय त्याचं, तिथे काय होतंय होऊ दे, माझ्या घरात येत नाही तोपर्यंत. पण ते कधी तुमच्या पायाखाली येऊन पचेल याचं तुम्हाला माहित नाही. कारण जे विघ्न आणणारी लोक आहेत ती भयंकर तयारीत असली तर तुम्ही पण तयार असायला हवं ना. म्हणून जेव्हा ते असे अधिकारी लोक काही स्टेटमेंट करतात किंवा बोलतात, आपल्याला ठाऊक नसतं की त्याच्या पाठची कारण मीमांसा काय आहे. म्हणून मी त्याकडे फारसं लक्ष देऊ इच्छित नाही. तो त्यांचा विषय, त्यांच्या अधिकाराच्या जागेवरून ते काय बोलतात, का बोलतात, तो त्यांचा विषय. आपल्याला काय करणं आवश्यक आहे ते आपण आज केलं पाहिजे. आपल्याला संघटित होणं आवश्यक आहे. आपल्याला देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने कार्य करणं आवश्यक आहे. सगळ्या हिंदूंनी एक होणं आवश्यक आहे. हे जागृत होणं आवश्यक आहे. आपली शक्ती, बुद्धी सर्व वाढवणं आवश्यक आहे. हे आज गरजेचं आहे असं मला वाटतं. थँक्यू लीलाताई. सर्व मुद्द्यांना तुम्ही सचोट तुमचा व्ह्यूज दिला, तुमचा ओपिनियन दिला आणि एक वैचारिक मत आपल्या समोर ठेवलं. तर हे थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग युअर आभार. आपण मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. हा एपिसोड बघण्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. एक नवीन विषय घेऊन आम्ही लवकरच येत आहोत. थँक्यू सो मच.